आणि सरकार आपलं काम करत आहे, विभिन्न विभाग आपलं काम करत आहे, चांगले निर्णय होत आहे। लाडक्या बहिणीचा हप्ताही आता या 2-3 दिवसामध्ये जाणार आहे। कुठेही काही अडचण नाही आहे। मंत्री शपथ घेतील, त्याची तारीख ठरायची। तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला असेल लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय आनंदाची अशी बातमी तुमच्या सर्वांसाठी आलेली आहे, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून प्रतीक्षा करत आहात, ती म्हणजे डिसेंबर हप्त्याची। कारण की आतापर्यंत बघा सरकारने तुम्हाला ॲडव्हान्समध्ये 2 हप्ते देखील दिलेले आहेत, जे की तुमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपयाचा हप्ता देखील जमा झालेला आहे। परंतु डिसेंबरच्या हप्त्याबद्दलची वाट पाहत होतात, त्याच्याबद्दल आजच्या तारखेचं हे महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे, महत्त्वाची न्यूज आलेली आहे। पाहू शकता ही जी न्यूज आलेली आहे तीच न्यूज आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि स्वतः तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती लाडक्या बहीण योजनेबद्दलची गुड न्यूज पाहिलेली देखील असेल। तर लाडक्या बहिणींना गुड न्यूज आलेली आहे, डिसेंबरच्या हप्त्याची तारीख अखेर समोर आलेली आहे। या दिवशी खात्यात तुमचे पैसे जमा होऊ शकतात। मग नेमकी तारीख असणार आहे का फिक्स तारीख, तेही आपण यापुढे पाहणार आहोत आणि कधीपर्यंत पैसे मग जमा होतील, काय माहिती दिली ती सविस्तरपणे आपण आता बघणार आहोत। तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। अखेर आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। काय अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहूयात। बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, जी की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंतचे सर्व हप्ते देखील त्याचे आतापर्यंत जमा झाले आहेत। परंतु काही लाडक्या बहिणींचे हप्ते देखील अजून थकीत आहेत, ते कधी जमा होऊ शकतात ते देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। आतापर्यंत तुमचे किती पैसे जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आतापर्यंत तुमचे पैसे सर्व खर्च झालेत का तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि पुढचा हप्ता तुमचा लवकरात लवकर जमा होईल। तर बघा, अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती, म्हणजे मागच्या अर्थसंकल्पामध्ये। त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली। जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात। जुलैपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकूण 5 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने तुमच्या खात्यामध्ये जमाही केलेला असेल आणि याच्यामध्ये काय झालेले आहे, आचारसंहिता लागल्यामुळे हा हप्ता जो आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून येणं देखील बाकी आहे, थकीत आहे। तो देखील हप्ता तुम्हाला या डिसेंबरच्या येणाऱ्या हप्त्यासोबत जमा केला जाऊ शकतो। ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांचे देखील पैसे येऊ शकतात। परंतु आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 5 हप्ते जे आहेत 7500 रुपयाचे जमा झालेले असतील। तुमचे आलेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून पुढचा हप्ता देखील आता तुम्हाला जमा होणार आहे। त्यापैकी बघा, आता हा हप्ता आचारसंहिता लागण्यापूर्वी एकत्रित जमा केला तुम्हाला। आता महिलांच्या खात्यावर 3000 रुपये हे ॲडव्हान्समध्ये जमा झाले होते, जे की दिवाळीपूर्वी हे पैसे आलेले होते ऑक्टोबर महिन्यामध्येच ॲडव्हान्समध्ये। त्यानंतर आता राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना जराशी रखडलेली होती। याच्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती काम चालू होतं, परंतु आचारसंहितेमुळे पूर्ण ठप्प पडलेली होती योजना, त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नव्हती। मात्र आता पुन्हा एकदा आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आहे। डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं। त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। बघा, या ठिकाणी फिक्स तारीख दिलेली नाही, परंतु 2 ते 3 दिवसामध्ये पुढच्या येणाऱ्या हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। आता बघा, या ठिकाणी ही तारीख मी स्वतः सांगत नाही, जी न्यूज आलेली आहे तीच माहिती तुम्हाला देतोय। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे येऊ शकतात अशी माहिती आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्हमध्ये पाहिलेलं असेल की कधी पैसे येऊ शकतील त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। तर याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांना बोलताना आपण पाहिलेलं असेल की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा हप्ता पुढं आम्ही डिसेंबरचा टाकणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे बघा, पैसे जे आहेत तुमचे डिसेंबर महिन्यामध्ये 100% हा डिसेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु येणारे पुढचे हे 8 दिवस तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे असणार आहेत। येणारे हे 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये तुमचे नक्की पैसे जमा होऊ शकतात, त्याच्याबद्दलची ही शक्यता
देण्यात आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळतील असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तीच माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजूनही एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्याची सुरुवात देखील झाली आहे. तर बघू शकता तुम्ही, काही जे महिलांचे थकीत पैसे होते त्यांचे देखील पैसे यायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर डिसेंबरचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर बघा, तुमचे आतापर्यंत ज्यांचे पैसे भेटलेले नव्हते, तुम्हाला काय SMS वगैरे आलाय का, बँकेत पैसे आलेत का, किंवा लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे बघा त्याच्यावरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचे, तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकले गेलेत का, कुठल्या अकाउंटला जमा झालेत, कुठल्या बँकेत जमा झालेत, हे देखील तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. ते देखील तुम्ही या ठिकाणावरून चेक करू शकतात. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तुमचा प्रोफाईल लॉग इन करून ज्यांचे शुक्रवारी असेल किंवा त्याच्या अगोदर काही थकीत पैसे राहिले होते ते आलेत का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही हप्ते राहिलेले होते, तुम्हाला काही SMS आलाय का तेही सांगा, कारण की ह्या न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे की शुक्रवारपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. ज्यांचे थकीत पैसे होते आता ते देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले. तर डिसेंबरचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, अशी या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाननी बाकी होती, त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे. त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत की नाही त्याच्याबद्दल माहिती आपल्याला समजेल. त्रुटी असलेले अर्ज भरून पूर्ण अर्ज भरण्याची आवश्यकता नसते. बघा, मागच्या वेळेस देखील ज्यांचे अर्ज डिशे अप्रूव्ह आहेत किंवा पेंडिंग आहेत किंवा त्याच्यामध्ये अप्रूव्ह नाही झालेले त्यांना पुन्हा एकदा एडिट करण्याची संधी दिली जाते आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट जे आवश्यक आहेत ते पुन्हा एकदा मागवले जातात. तशा पद्धतीने देखील सुविधा अजून पुन्हा एकदा चालू होऊ शकते. ज्यांचे थकीत हप्ते आहेत त्यांनी एकदा चेक करून बघायचे की पैसे जमा होत आहेत की नाही. तुमच्या कुठल्या खात्याला DBT लिंक आहे ते खात्याचं अकाउंट तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता, त्याच्याबद्दलची तारीख येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जी माहिती आली तीच माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे. तर सर्वांनी काय करायचं आहे, ज्यांचे थकीत हप्ते पैसे यायचं बाकी आहे, ज्यांना आतापर्यंत पैसे आले नव्हते त्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेचे अकाउंट जे आहे तुमचं लॉग इन करून बघायचं आहे. बघा, ज्यांचे आतापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांचं तर या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दाखवेलच, परंतु ज्यांचे पैसे यायचे राहिलेले होते त्यांनी एकदा चेक करून बघायचे की कुठल्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत. किंवा आधार कार्डची जी वेबसाईट आहे बघा त्याच्यावरती जाऊन तुमचं आधार मॅपिंग स्टेटस चेक करायचं आहे की कुठल्या बँकेला लिंक आहे. जसं की या ठिकाणी बघा दाखवत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह अशा पद्धतीने असलं पाहिजे. ज्यांचे आतापर्यंत पैसेच आलेले नाहीत त्यांना एकदा चेक करून बघायचे. ज्यांचे पैसे आलेत त्यांचं तर त्या अकाउंटमध्ये येतच राहतील, ज्यांचा आधार या ठिकाणी मॅप आहे ज्या बँकेला त्या बँकेमध्ये. परंतु ज्यांचे या ठिकाणी पैसेच आलेले नाहीत त्यांनी एकदा चेक करून बघायचे की आधार लिंक आहे की नाही. जर आधार लिंक नसेल तर मात्र तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊनही काही उपयोग असणार नाही, कारण की आधार लिंक असेल तरच तुमचे त्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींचे थकीत पैसे होते ते देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरच येत्या 8 दिवसामध्ये असेल किंवा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होऊ शकतो. त्याच्याबद्दल जशी अजून अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील येणाऱ्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.